My esteemed friends, I will never forget what my father, Dhirubhai Ambani, used to tell me in my childhood. Gujarat is your Matrubhumi, and Gujarat should always remain your Karm Bhumi. Today, let me declare yet again, Reliance was, is, and will always remain a Gujarati company. Each of Reliance's business is striving to fulfill the dreams of my 7 crore fellow Gujaratis. Reliance has invested over $150 billion, that is 12 lakh crores, in creating world-class assets and capacities across India in the last 10 years. Of this, more than 1/3 has been invested in Gujarat alone. आम्हाला असं वाटलेलं की रिलायन्सची कंपनी इंडियन कंपनी आहे, भारतीय कंपनी आहे, पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे. आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे. मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? इथे जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या आहेत तुमची कंपनी उभारण्यासाठी. आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी गुजरातची आहे, सगळा बाडविस्तारा गुंडाळा, तुमचा अँटेलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा. महाराष्ट्रात तुमचं काम काय? मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलंही रिलायन्सचा प्रोडक्ट घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत, आपण एक गुजराती कंपनीकडनं घेत आहोत. आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न आहे. गुड इव्हनिंग सर. रोहन सर, मी जिओ कंपनीतर्फे मोहसिन बोलतो. हां सर बोला. आपल्या जिओ नंबरच्या रोहन सर आपल्याला सर्व्हिस बद्दल कॉल केला. आपल्या जिओ नंबरची सर्व्हिस कशी चालत आहे? त्याच्या आधी मला सांगा कोणत्या लोकेशनवरून कॉल केला होता आपण? पुणे. ओके ग्रेट. हां बोला, आता काय क्वेरी आहे तुमची? आता आपल्याला सर आपण पोर्ट आउटसाठी एक मेसेज पाठवला आहे, त्यामुळे आपल्याला कॉल केला. हो बरोबर. तुमचे हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे ना? बरोबर. म्हणजे एरिया वाईज आहे हेडक्वार्टर. हेडक्वार्टर एक असतं सर. तुमची केटी व्यवस्थित झाली नसली तर जरा घ्या परत. हेडक्वार्टर एक असतं आणि रिजनल ऑफिस वेगळे असतात. ठीक आहे. आणि जे काही तुमचे रिलायन्स इंडस्ट्रीचे जे काय सर्व आहेत, जे काही स्टेटमेंट करतात महाराष्ट्राबद्दल, माझं जाऊ दे. 20 दिवसाचं 30 दिवसाचं पॅक जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. पण हे फालतूपणा जे लावलं ना, मी गुजरातचाच आहे आणि गुजरातीच राहीन आणि ह्याच्यासाठी पोर्ट करतोय. ठीक आहे, जाऊ दे माझे रिचार्ज 20-30 दिवसाचा काही प्रॉब्लेम नाही. स्टेटमेंट वगैरे काही आलेला आहे आजच्या डेटमध्ये, त्याच्यामुळे करताय तुम्ही? होय होय होय. हे महाराष्ट्राच्या जीवावर जगून महाराष्ट्राला नावं ठेवायची, खाल्लेल्या ताटात घाण करायची जी पद्धत आहे ना, त्याच्यामुळे करतोय. त्यात तुमची काही चूक नाही आहे, पण जे तुमचे सर्व आहेत ना हे फालतूपणा करतात, त्याच्यासाठी करतोय. ठीक आहे. हो नाही, म्हणजे कंपनी ओनरांचं स्वतःचं घर पण महाराष्ट्रामध्येच आहे ना सर. आपलं बोलणं बरोबर आहे. मग 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 कसं काय हे असलं फालतूपणा लावले ते? माझा आज अजून 25 दिवसाचा ॲक्टिव्ह रिचार्ज पॅक आहे, जाऊ दे. त्याच्याबद्दल मला काही इश्यू नाही, पण मी पोर्ट आउट करतोय. आपले सेंटिमेंट्स हर्ट झालेत, मला कळालंय पूर्णपणे. याच्यामध्ये आपल्याला क्लेरिफिकेशन किंवा काही जस्टिफिकेशन येईल, आपण त्याच्यासाठी असं इमिजिएट ऍक्शन नका घेऊ तो सांगा. नाही, खाल्लेल्या ताटात घाण करायची पद्धत ही चुकीची आहे हो. ज्या महाराष्ट्राच्या जीवावर हा माणूस उड्या मारतोय. तुमचं हेडक्वार्टर पण मुंबईत आहे, तुम्ही बोलताय आता पुण्यातून. महाराष्ट्राशिवाय यांची काडी जळते का? म्हणजे महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे. काय फालतूपणा लावलाय हा तुमच्या? बरोबर आहे आपलं बोलणं. त्यात तुमची काही चूक नाही आहे, पण जे काही तुमच्या ओनरने जे हे केलं. ठीक आहे, चालेल. बोलू लवकरच. दुसऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या टेलिकॉम मधील कंपनीमध्ये स्विच करतोय. भेटू लवकरच. चला, धन्यवाद.